मुलांना सकाळी लागणारा नाश्ता किंवा सकाळी टिफिनमध्ये काय भरून द्यायचं असा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न असतो. परंतु आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत असे थालीपीठ करून दाखवणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. हॅलो नमस्कार. रोज रोज मुलांना टिफिनसाठी काय करून द्यायचं, सकाळी उठणारा हाच एक प्रश्न आहे. म्हणून साधा सिंपल, आता कसं पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं काकड्या बऱ्याच प्रमाणामध्ये येतात. झटपट होणारे काकडीचे आयते पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू. काकडी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला किसून घ्यायची आहे. खूप बारीकही नको, पण जाडसर किसणीने तुम्ही थोडं किसा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडी हळद टाकायची आपल्याला, नंतर तिखट टाकायचं. तिखट आपल्या तुम्ही आवडीनुसारच टाका. धणे पावडर आणि नंतर बाकीचं आपल्याला मसाले टाकायचे. थोडंसं जिरं टाकायचं आणि नंतर थोडी तीळ वापरलेली आहे. आणि आंबट येण्यासाठी 2 चम्मच दही टाकायचं. दही टाकल्याने काय होते, थालीपीठ अतिशय सुंदरही लागतो आणि कुरकुरीत होतं. आणि सगळं मिश्रण आपल्याला कसं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा इथे थालीपीठ करू शकता, पण मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकून आपल्याला सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे. बघा, असं प्रकारे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे. नंतर निर्लेपच्या तव्यावर आपल्याला तेल लावून कोरडं करून नंतर आपल्याला थालीपीठ टाकायचं आहे आणि एका साईडने होऊ द्यायचं 1 मिनटं आणि नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हे थालीपीठ कसे लवकरही होतात आणि पोटभरीचा सुद्धा नाश्ता असतो आणि मुलांचं सुद्धा पोट सहज भरेल. म्हणून तुम्ही अशा प्रकारचे पौष्टिक थालीपीठ मुलांना करून द्या. अशा प्रकारे सगळे थालीपीठ आता मी करून घेणार आहे आणि हा तुम्ही घरीसुद्धा ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता. आता टिफिन भरायला सुरुवात करत आहे. 2 थालीपीठ दिले आहे छोट्या मुलांसाठी आणि त्याच्यासोबत टमाटर सॉस. मुलांना टमाटर सॉस अतिशय आवडतो किंवा नुसतेच खायला सुंदर लागतं. आणि 1 केळ दिला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिफिनमध्ये मी काकडीचे आयते दिलेले आहे आणि टमाटर सॉससोबत खायचे अतिशय सुंदर लागते. आणि एक मुलांना कोणतं तरी फळ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. नक्की करून बघा तुम्ही हे थालीपीठ.